गुड मॉर्निंग गाईज. खूप दिवसांनी व्लॉग टाकते, काही पर्सनल कारणामुळे नाही टाकले. आता रेग्युलर व्लॉग येतील आपले. तर आज मी बनवते शिल्लक राहिलेल्या भातापासून छान असा पदार्थ. शिल्लक नव्हता माझ्याकडे, मी लावलाच होता कारण मला हा पदार्थ बनवायचा होता. एक कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये कांदा घातला. कांदा असा लालसर परतला की त्यामध्ये टमॅटो टाकलं. टमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत, आपलं काळं तिखट, मीठ, मिरची, धना पावडर असं टाकलं. आणि मला आवडतो म्हणून मी कांदा लसूण मसाला जो अंबारीचा भेटतो तो देखील टाकला. तो ऑप्शनल आहे, जर कुणाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. असं टाकलं. त्यानंतर ते चांगलं हलवून तेल सुटेपर्यंत परतलं. त्यानंतर कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर ते देखील परतून छान असं त्यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत. मी 2 अंडे टाकले. जर कुणाला जास्त टाकायचे असतील तर जास्तही टाकू शकता, पण मला 2च टाकायचे आहेत कारण मी जास्त बनवत नव्हते, थोडाच बनवत होते मी. त्यामुळे ते 2 अंडे टाकले. छान असं ते परतलं. त्याला तेल सुटूस्तोपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये जो आपला भात आहे, जर कुणाचा शिल्लक असेल तर तो टाकला तरी चालेल. मी लावला होता म्हणून मी हा टाकला. तो भात टाकला. मला असं वाटलं की कढई छोटी पडते, पण जाऊ द्या, चालतं तेवढं. त्यानंतर छान असा तो परतून घेतला. छान परतल्यानंतर त्यामध्ये माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलं, रेड चिली सॉस टाकला थोडा. आणि ब्लॅक सॉस जो सोया सॉस असतो तो टाकला. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. हे टाकल्याने थोडंसं चायनीज टच येतो, त्यामुळे मी टाकला. त्यानंतर कोथिंबीर. अशा प्रकारे